फिटर ई लर्निंग महास्किल या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत। मी चंद्रशेखर गरमडे, शिल्प निदेशक जोडारे, औद्योगिक प्रशिक्षण संस्था देसाईगंज। विद्यार्थी मित्रांनो, औद्योगिक क्षेत्रामध्ये आणि आपल्या फिटर ट्रेड मध्ये प्रामुख्याने यूज होणारा जो हँड टूल म्हणजे स्ट्रायकिंग टूल आहे, त्याच्याविषयी आपण माहिती घेणार आहोत। त्याच टूलचं नाव म्हणजे हॅमर। विद्यार्थी मित्रांनो, हॅमर आता आपण बघितलंय, हा काय झालं, मुख्यतः हॅमर, यालाच आपण बॉलपेन हॅमर म्हणतो। तर आपण सर्वप्रथम त्याच्यासाठी कोणकोणत्या कामासाठी यूज करण्यात येतो ते आपण बघू। तर मुख्यतः त्याचा युजेस पंचिंग, त्याच्यानंतर बेंडिंग, स्ट्रेटनिंग म्हणजे एखादा वस्तू त्याला सरळ करण्यासाठी, त्याच्यानंतर चिपिंग करण्यासाठी, फोर्जिंग करण्यासाठी आणि रिव्हिटिंग करण्यासाठी, असे या कामासाठी हॅमर मुख्यतः यूज केला जातो। तर त्यामध्येच आपण बघणार आहोत हॅमर टाइप ऑफ पार्ट्स। टाइप ऑफ पार्ट म्हणजे हॅमरचे कोणकोणते पार्ट असतात। मुख्यतः दोन पार्ट असतात, एक हेड आणि दुसरं हँडल। हेड आणि दुसरं हँडल, मुख्यतः दोन पार्ट असतात, पण त्याच्यामध्ये आपण वेगवेगळे पार्ट नाव दिलेले आहेत। मुख्यतः आता आपण बघितलं हँडल, पेन जो गोलाकार आकाराचा असतो बॉल सारखं, म्हणून त्याला पेन हा नाव दिलेला आहे। जसं आपण शरीराचं डोक्याच्या वरचा खालचा भाग आहे तो, त्या भागाला आपण जसंच हॅमरचं दिलेलं आहे नेक, त्याच्यानंतर आय होल, आणि हँडल बसवल्यानंतर त्याच्यामध्ये एक पाचर म्हणून बसवतो, तेच म्हणजे काय होतो, वेज। त्याच्यानंतर पुन्हा नेक येतो आणि हा जो गोलाकार भाग असतो त्याला आपण म्हणतो चिक। याच्यावर हॅमरचं साईज आणि कोणत्या मटेरियलचं आहे ते नमूद केलेलं असतो। त्याच्यानंतर मुख्यतः येतो पार्ट म्हणजे आपलं फेस। आणि याच्यामध्ये आता वेगवेगळे आपण पार्ट बघितलं, हँडल, पेन, नेक, आय होल, वेज, नेक आणि फेस, आणि हे काय, चिक। अशा पद्धतीने आपण बघणार आहोत टाइप ऑफ हॅमर म्हणजे हॅमरचे प्रकार। मुख्यतः बॉलपेन हॅमर, स्ट्रेट पेन हॅमर, क्रॉस पेन हॅमर, स्लॅज हॅमर, क्ले हॅमर, मॅलेट हॅमर आणि शाफ्ट हॅमर, असे अनेक प्रकार पडतात। पण आपल्या जोडारी विभागामध्ये मुख्यतः बॉलपेन हॅमर, स्ट्रेट पेन हॅमर, क्रॉस पेन हॅमर, आपण त्याच्या पेनवरून त्याचा आपण प्रकार पाडलेला असतो। आता तुम्ही डायग्राम मध्ये बघत असाल, बॉलपेन हॅमर, क्रॉस पेन हॅमर आणि स्ट्रेट पेन हॅमर, याचं काय पडलेलं आहे, त्याच्या बालच्या जो साईज आकार आहे त्याच्यानुसार त्याचे प्रकार पडलेले आहे। तर त्याच्यानंतर येतो स्लॅज हॅमर। त्याच्यामध्ये येतो स्लॅज हॅमर। स्लॅज हॅमर मुख्यतः फोर्जिंग करण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो। स्लॅज हॅमर आता डायग्राम मध्ये बघितलाय तुम्ही, म्हणजे यालाच आपण काय म्हणतो मराठीमध्ये घन या नावाने संबोधतो। म्हणजे दोन्ही त्याचे हेड आहे, जे फेस दोन्ही एकसारखे आहेत, त्याच्यामुळे त्याला आपण काय म्हणतो, त्याला स्लेज हॅमर म्हणतात। त्याच्यानंतर येतो क्ले हॅमर।
क्ले हॅमर मुख्यतः तुम्ही बघितले असाल का, आता हा आहे क्ले हॅमर. याचा उपयोग बिल्डिंग कंस्ट्रक्शन म्हणजे बांधकाम विभागामध्ये जे खिळे वगैरे काढण्यासाठी असतात सेंटरिंगचे, त्याचा यूज साठी उपयोग केला जातो. हा आहे क्ले हॅमर. त्याच्यानंतर येतो मॅलेट हॅमर. मॅलेट हॅमर हा फिटर व्यवसायामध्ये आणि सीट मेटल ट्रेड मध्ये सीट मेटलला ते बेंडिंग वगैरे करण्यासाठी आणि स्ट्रेटनिंग करण्यासाठी मॅलेट हॅमरचा उपयोग केला जातो. त्याच्यानंतर शॅफ्ट हॅमर. शॅफ्ट हॅमर सुद्धा फिटर आणि सीट मेटल वर्कशॉप मध्ये त्याचा उपयोग केला जातो. त्याचं सुद्धा स्ट्रेटनिंग आणि बेंडिंग आणि मुख्यतः बेरिंग वगैरे फिट करण्यासाठी त्या शॅफ्ट हॅमरचा उपयोग केला जातो. आता आपण बघितलं टाइप ऑफ हॅमर. आधी बघणार आहोत याच्यानंतर हॅमरचं स्पेसिफिकेशन. मुख्यतः हॅमरचं स्पेसिफिकेशन, टाइप ऑफ हॅमर, त्याच्यानंतर वेट ऑफ हॅमर, आणि मुख्यतः दोन प्रकारेच त्याचं स्पेसिफिकेशन केलं जातं, टाइप ऑफ हॅमर आणि वेट ऑफ हॅमर. आता त्याच्यामध्येच आपण एक उदाहरणामध्ये बघितलं तर आपण सर्वसाधारणपणे जोडारी विभागात काम करणारा जो हॅमर आहे तो बॉल पेन हॅमर, आणि साईज येतो 200 ग्राम. तर उदाहरणार्थ आपण काय बघितलं, बॉल पेन हॅमर म्हणजे टाइप ऑफ हॅमर मध्ये आलं आणि त्याचं वेट बघितलं 200 ग्राम. तर त्या साईज त्याची वजन कमी जास्त होऊ शकतो त्याच्या कामानुसार. त्याच्यानंतर आपण हे स्पेसिफिकेशन आता बघितलं. आता आपण सेफ्टी हॅमरचं मुख्यतः सेफ्टी मध्ये यूज करत असताना हँडल चांगल्या प्रकारे फिट आहे की नाही ते बघायचं. नसेल तर त्याच्यावर वेज म्हणून पाचर मारून घ्यायचे आणि त्याला घट्ट करायचं आणि क्रॅक वगैरे गेलेलं आहे की काय ते सुद्धा चेक करायचं आणि कामानुसार त्या हॅमरचं यूज करायचं. आणि जसं आता जो हेड आहे, जसं आता हॅमर आता बघितलं आपण, आता हे वेगवेगळे हॅमर आहेत त्याच्या कामानुसार त्याचा यूज करायचा असतो. आणि हेडलाच मशरूम आले असेल तर त्याला ग्राइंडिंग करून घ्यायचं आणि साईज नुसार तयार केल्यानंतरच त्याचं यूज करायचं आणि काम झाल्यानंतर त्याला स्वच्छ कापडाने किंवा काटननी स्वच्छता करून ठेवून द्यायचं. आता आपण हॅमर विषयी माहिती बघितलेली आहे. अधिक माहिती करिता तुम्ही फिटर संबंधित बुकचा वापर करू शकतात आणि संबंधित निरीक्षकाकडून तुमचं योग्य मार्गदर्शन तुम्ही घेऊ शकतात. धन्यवाद.